कढीपत्त्याच्या झाडाभोवती हेच फुलपाखरू येतं. हेच म्हणजे याच कलरचे फुलपाखरू कढीपत्त्याच्या झाडाभोवती येतात आणि यावर आपली अंडी घालतात. फुलपाखरं खरंच किती सुंदर असतात ना. त्यांच्या पंखांवर किती छान छान कलर आणि आकार आणि डिझाईन असतात. फुलपाखरे फुलांच्या गंधाने आकर्षित होतात आणि पायांनी चव ओळखतात आणि त्यानंतर त्यातील रस ते शोषून घेतात. बघा, एक छोटंसं अंड कसं फुलपाखराने घातलेलं आहे आणि त्यातून एक छोटीशी अळी बाहेर निघालेली आहे. अळ्या ह्या मोठ्या झाल्यानंतर फारच विचित्र दिसतात. काळे काळे हिरवे हिरवे पट्टे त्यांच्या अंगावर असतात. हे चित्रविचित्र सुरवंट मोठे झाल्यानंतर हिरवेगार दिसतात. पानांमध्ये अगदी दिसतसुद्धा नाहीत, पण सगळी पानं कुरतळून कुरतळून फस्त करतात. सहसा त्या मोठ्या झाल्यानंतर अचानक गायब होतात किंवा पक्षी त्यांना खाऊन टाकत असावेत आणि ते कोश बनवतात आणि त्यातून बघा कसं फुलपाखरू छान हळूहळू बाहेर येत आहे. स्वतःचं रूपांतर एका कोशामध्ये करणं आणि त्यात समाधिस्थ राहून जणू काही ट्रान्सफॉर्मेशन झाल्यासारखे संपूर्ण अंतर्बाह्य बदलून हे फुलपाखरू बाहेर येतं आणि तेच म्हणत असेल का, फुलपाखरू झाले रे मी फुलपाखरू झाले, फुलपाखरू झाले रे मी फुलपाखरू झाले, फुला फुलांचे पंखले उनी बागेमध्ये आले, फुलपाखरू झाले रे मी फुलपाखरू झाले. आणि बघा, काही दिवसातच कोशामधून बाहेर निघून सुंदर फुलपाखरू तयार झाले. या रंगाची फुलपाखरी सुद्धा खूप दिसतात. बघा, हा कृष्णकमळाचा वेल आहे आणि हा भरपूर पसरलेला आहे. यावर इतकी सुंदर फुलपाखरं बागडत आहेत की अगदी डोळ्यांचं पारणं फिटतं. बघा, ही गुलाबी कलरची कृष्णकमळ आहे आणि यावर जेव्हा फुलं येतात ना, तेव्हा याची शोभा काही अवर्णनीयच असते. जाई मोगरा जास्वंदी झेंडू बाग माझी लागे बहरू, जाई मोगरा जास्वंदी झेंडू बाग माझी लागे बहरू, गंधदूत बोलावती मज, गंधदूत बोलावती मज, राजा गुलाब लागे डोलू बाग माझी लागे बहरू, बाग माझी लागे बहरू. सुमन माधुरी गोड किती, सुमन माधुरी गोड किती, बागेत चल फिरू बागडू, बागेत चल फिरू बागडू.